चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांचे नक्कीच चांगलीच्या स्वामी महाराज पूर्ण करो। आपल्या अंगणात असलेली तुळस ही आपल्याला शुभ संकेत देत असते। आपले लवकरच चांगले दिवस येणार आहेत, लवकरच चांगलं सुरू होणार आहे याच्या संदर्भात ती आपल्याला चांगले शुभ संकेत देत असते। पण काही वेळा तुळस ही शुभ संकेत तसेच अशुभ घटनांचे संकेत सुद्धा देत असते। ते कसे तर ते जाणून घेऊया। ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचे रूप खूप पवित्र आणि दिव्य आहे। भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे। तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताच प्रसाद भोग चढवला जात नाही, कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणता भोग अथवा नैवेद्य स्वीकारत नाही। भगवान श्रीकृष्ण सांगतात, तुळशीची जो नित्य नियमाने पूजन करतो त्याच्या जीवनात कधीही कोणत्याही संकट येत नाही, आजारापासून सर्व रोगांपासून दूर राहतो। तुळशीमध्ये सर्व प्रकारची रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे। जर याचे रोप आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट, सर्व प्रकारची वाईट नजर, नकारात्मक शक्ती यांच्या दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो। तुळशीची नित्य पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते, तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी, धन, ऐश्वर्य प्राप्त होते। तुळशीची रोप एक वृंदाचा म्हणजे अवतार मानला जातो। म्हणूनच घरात इतर कोणतेही रोग असो किंवा नसो, पण तुळशीचे रोप नक्की असावे। तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोप झाडे हे लावू शकतात, पण तुळशीचं रोप आपल्या हिंदू शास्त्रानुसार प्रत्येक हिंदूच्या घरापुढे हे लावलंच जातं, आवर्जून आपल्या घरी असायलाच पाहिजे। जर माता लक्ष्मीची आगमन होणार असेल, तर समृद्धी येणार असेल, तर तुमची तुळस ही चांगली फुललेली दिसते, तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप हे टवटवीत दिसू लागते। दररोज महिलांनी नित्य नियमाने तुळशीला पाणी अर्पण करावे। तुळशीला नेहमी पिण्याचे पाणी, शुद्ध पाणी अर्पण करावे, कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये। जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही, अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात। जर तुमच्या तुळशीच्या रोपाला कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण समजून येतं। म्हणजे एकापेक्षा अनेक तुळशीचे रोप यायला लागली तर याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील सुरू होणार आहे। ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवितो। हे छोटे रोप तुळशीचेच असतील तर आणखीनच चांगले आहे, याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे। तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात, तुमची आवक मध्ये वाढ होणार आहे, तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहे। तर रोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करीत तुळशीला 7 प्रदक्षिणा सुवासिनींनी महिलांनी अवश्य करायच्या आहे। यामुळे तुमची अडलेली कामं पूर्ण होतातच, परंतु कोणत्याही कामामध्ये विनाकारण अडचणी येत असतील तर तुमच्या अडलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळतात, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतात। काही वेळा तुम्ही बघितलं असेल की तुळशीचं रोप अचानक सुकतं। तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकतं, त्याचा हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्याही नकारात्मक शक्तीचा वास आहे, निगेटिव्हिटी आहे, या घरावर कोणते तरी मोठे संकट हे येणार आहे। तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्याही कारणाने आपले घर खूप खर्च होणार आहे। म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका, वेळच्या वेळी याची काळजी घेत जा, रोजच्या रोज स्वच्छ करत जा, त्यांच्यामध्ये रोज नित्य नियमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या। तसेच तुमच्या दारात इतर कुठलेही सुकलेले झाड असू नये, त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती ही प्रवेश करते आणि घरातली सकारात्मक शक्ती बाहेर जाते। याच्यामुळे घरातली सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, यामुळे आपल्या घरात देखील संसार देखील त्या झाडाच्या फुलाप्रमाणे अगदी फुललेला, हसता खेळता आणि टवटवीत असतो। जर घरासमोर झाड सुकलेली पाळलेली असतात तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा बास करते। असा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाही, तर अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाकणं हेच आपल्याला याची काळजी घ्यायची असते आणि नवीन झाडं लावायची असते। तुळशीचे रोप हिरवागार फुललेले दिसले, तिला बहर येऊ, नवीन मंजुरा येऊ लागली तर समजून घ्या की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे। त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नियमाने पाणी घालत जा, तुळशीची काळजी घेत जा। अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे। जर एखाद्या गृहिणीला तिच्या पती त्रास देत असेल तर तिने दररोज तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचे एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न पिण्याचा संकल्प करावा। यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल। ही सुखाचा होय
नंबर 6, तुळशीजवळ उभे राहून जर तुम्हाला श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूत्राचा पाठ करावा, या वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते. यामुळे घरातील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात. तुळशीची हिरवीगार पाने असतात, ते आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश, भांडणे, वाढणे यासारख्या समस्या येत राहतील. घरातील आपापसात संबंध आपापसात पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात. घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात. तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते. असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावा. यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी दूर होतात. याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर होते. लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते. त्यामुळे सर्व कटकटीमधून आपली कायमची सुटका होते. घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचं दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकर येतात. आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे, तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे, तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमच्या सुखाचे दिवस येणार आहे. तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणं म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे. तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते. तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील. तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होऊन असा संकेत असतो की त्याचा अर्थ असा असतो की लवकरात लवकरच तुम्ही धनवान होणार आहे. तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद, ऐश्वर्य दिसून येतं. तर त्या घरामध्ये वाळलेली तुळस ही दिसून येते. त्या घरामध्ये कलह, आर्थिक तंगी, मतभेद असून घरावर अवखळ दिसून येते. अशा घरामध्ये किती पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही. विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो. कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात, त्यांचा निकटचा संबंध असतो. सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो त्यावेळेस माता लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत होते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. जेव्हा आपण तुळशीजवळ दिवा लावतो तेव्हाच माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते. जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावावा. शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायम स्वरूपी निवास करते. त्यामुळेच पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरावरून लोक कसे असतील व त्याचे वर्णन करायचे. याची तुळस फुललेली असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधाण आलेले असते आणि जर एखाद्या घरची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद, कटकटी आणि पैशांची कमतरता भासत असते. अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या लागतात व आपले घर मातीत बनवतात व इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो. असे होणे म्हणजे अत्यंत अशुभ मानले जाते. याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे खूप मोठे संकट येणार आहे. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते. त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवला तर वेळेतच तिथून प्रसाद उचला व बाजूला ठेवा, म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदीच चांगले राहू शकते. तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देत असतात बघा. पण आपणही असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधीही काळ्या मुंग्या जमा होत असतात. त्याचा अर्थ असा होतो की कोणती तरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे. बाहेरची व्यक्ती विपत्ती आणणार आहे. कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे. तुमची कोणती तरी सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. खूप दिवसांपासून अडलेली कामं पूर्ण होतातच. त्यामुळे कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे. आता आपण पाहूया तुळस सुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये. घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो याला सुद्धा महत्त्व आहे.
तुळस ठेवण्याची योग्य दिशा ही हिंदू शास्त्रानुसार महत्त्वाची असते। अशा ठिकाणी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करू लागू शकते। आता आपण ग्रामीण भागात घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशीचं वृंदावन पाहायला मिळतं। शहरातील अनेक जण घरात तुळशीची रोपं आवडत नाहीत। शहरी बाग पद्धतीमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे। त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते। घरामध्ये तुळस कुठे ठेवायला हवी या शास्त्रात महत्त्व आहे। तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं। भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे। तुळस ही फक्त रोपटे नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते। तुळशीची पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात। तुळस घरात ठेवले तर शुभ मानलं जातं। यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होते। आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते। घरात तुळशीचे रोप पश्चिम, उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता। पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात। तसेच घरच्या छतावरही तुळस ठेवू नये। घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो। बऱ्याच वेळेस टेरेसवर तुळस ठेवली जाते आणि त्याचा फायदा ऐवजी नुकसान होतं। त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी। तुळस घरामध्ये सगळे दोष दूर करते। तसेच तुळशीमध्ये कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहते। तुळशीचे अनेक फायदे असे आहेत की सगळ्यांनाच माहिती आहे की कोणत्याही आजारावर तुळशी रामबाण उपाय आहे। पण शरीराची प्रतिकारत्मक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते। सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो। तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेतच, पण वारकरी संप्रदायात तुळस पूजनीय आहे म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात। मित्रांनो, म्हणूनच आपण घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा। चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा सवाशीण एखादी सुवासीन ती हळदी कुंकू लावते तुळशीला, तिला पाणी घालते आणि मनोभावे तिचं पूजन करते। तिच्या मनातील कुठलीही संसाराच्या बाबतीत अडलेली इच्छा असेल, पूर्ण होत नसेल तर ती इच्छा तुळशी माता लवकरात लवकर पूर्ण करते। त्याचबरोबर आपण जेव्हा तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावतो त्यामुळे लक्ष्मी घरात स्थिर होत असते। तुळस ही असं असतं की ती औषधाप्रमाणे काम करते। आपण आपल्या घरातील मुलांना जर तुळशीचं पानं, तुळशीचे रस, तुळशीची पानं रोज खायला दिली तर त्यांची बुद्धी ही तेजस्वी होत असते, त्यांची वाणी तेजस्वी होत असते, त्यांची स्मरणशक्ती वाढत असते। म्हणून तुळस ही तेवढीच महत्त्वाची आहे। औषधयुक्त पण आणि हिंदू शास्त्रानुसार तुळशीला खूप महत्त्व आहे। त्यामुळे तुम्हाला ही आजची माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी।